राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेईल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। कर्जमाफी बाबतीत परदेशी समिती स्थापन केलेली आहे। तिचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल आणि त्यावर कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करून 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असं भरणे यांनी सांगितलंय। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यावर अवकाळी पावसाचं सावट वाढलेलं आहे। विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांमध्ये 23 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। सोमवारनंतर पूर्वेकडून वाहणारे कोरडे वारे कमी होतील आणि अरबी समुद्रावरून मुंबईकडे पुन्हा वारे वाहू लागतील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदाराच्या मार्जिन वितरणामध्ये असमानता दिसून येते। स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। नागपूर विभाग व इतर काही जिल्ह्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या जात आहे। सुप्रीम कोर्टाने टॅरिफ बेकायदा ठरवताच घोषणा केली। निर्णय अपमानास्पद असल्याचे सांगत व्यक्त केली नाराजी। व्यापार धोरण राबवण्यास इतर कायदेशीर साधने उपलब्ध। अमेरिका फर्स्ट व्यापार धोरणास तात्पुरता धक्का। ट्रम्प म्हणाले, माझ्याकडे प्लॅन बी उपलब्ध आहे। गोळ्या घाला मग शक्तीपीठसाठी जमीन मोजा। सहजपुरामध्ये संचारबंदी सदृश्य स्थिती निर्माण झाली। आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केली धरपकड। शेतकऱ्यांचा डिजिटल मित्रांकडे वाढला ओढा। बुलढाणा जिल्ह्यातील 20% शेतकरी महाविस्तार AI ॲप्लिकेशनवरती। वाढण्याच्या अपेक्षेमध्ये शेतकऱ्यांचा तोटा। तुरीच्या दरामध्ये 700 रुपयांची घसरण झालेली आहे। बाजारामधील अनिश्चिततेचा फटका बसत असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। दप्तर योजना उपस्थितीसाठी इतर पर्यायांचा विचार सुद्धा आवश्यक असणार। योजनेमध्ये पारदर्शकता आणि दर्जा सुद्धा चांगला हवा। शिक्षकांकडून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले। देशांचा भारताला पाठिंबा। दिल्ली जाहीरनाम्याला पाठिंबा देणाऱ्या देशांची संख्या 80 वर जाणार। भारतामध्ये होणार तब्बल 21 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक। विकसित भारत 2047 हे ध्येय गाठणे शक्य होणार। राव शिंदे कारखान्याची निवडणूक झाली बिनविरोध। शेवटच्या दिवशी नीलकंठ पाटील, सिंधू, नागटिळक यांचा माघार। राज्यामध्ये सौर ऊर्जा उत्पादक कंत्राटदाराकडून काम बंद। सौर ऊर्जा ग्राहकांसाठी जाचक नियम लागू केल्याने आंदोलन। चुकीच्या आरोपांचा महावितरणकडून दावा। जमिनीवरती दमदार पीक, राडे मिळवून देणार पैसा। राडे मधुमेही रुग्णासाठी अमृत मानले जाते। 75 ते 20 दिवसांमध्ये हे पीक काढणीस येते। नरेगाचा दणका। 32 ग्रामरोजगार सहाय्यकांची सेवा समाप्त झालेली असून रोहिहो उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली माहितीप्रत। 19 लाखांसाठी प्रतीक्षा तरी किती करावी? 6 महिने लोटले, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले। शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना। राज्याला चिंतेचे कारण नाही, शेततळे योजना ठरणार संजीवनी। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना। योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला। शेतकऱ्यांनो, पाणी जरा जपून वापरा। भूजल पातळी घटलेली असून 7 तालुक्यांची पाणी पातळी 0.92 मीटरने वाढलेली आहे। कांदा बीज उत्पादक संकटामध्ये सापडलेले असून मधमाशांची पिकाकडे पाठ फिरवली जाते। अंबड तालुक्यातील हस्तपोखरीसह परिसराला कांदा बीज उत्पादनाचे आगार मानले जाते। मध्ये 73,691 शेतकऱ्यांनी काढला विमा। 8 लाखांपेक्षा अधिक खर्च आले होते खरीप हंगामासाठी। महिनाभरामध्ये 1600 शेतकऱ्यांकडून तुरीची नोंदणी करण्यात आली। 539 क्विंटलची खरेदी। अतिवृष्टीमुळे तूर पिकाचे मोठे नुकसान झालेले होते, तरी सुद्धा चांगले उत्पादन या जिल्ह्यांमध्ये होणार आहे असे दिसून येत आहे। आवास योजनेमध्ये कंधारचे 92% उद्दिष्ट अपूर्ण असून तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये कंधार तालुका घरकुलाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे। शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित आहे। 1.19 कोटींची गरज असून अपघाती मृत्यूसाठी 2 लाख तर अपंगत्वासाठी 1 लाख रुपये। कर्त्या व्यक्तीचा आधार हरवला तर सरकारी मदतीसाठी सुद्धा वन करावी लागते। जायकवाडी कालव्यालगत मुरुम माफिया सक्रिय झालेले असून पाथरी तालुक्यामध्ये वाहणाऱ्या जायकवाडी डावा कालवा परिसरामधून बेसुमार गौण खनिज चोरी होते। महसूल यंत्रणेची संगनमताने लूट होते। जलजीवन योजनेचा गडा हा कोरडा असून 75 पैकी 64 योजना अधुऱ्या आहेत। सेलू तालुक्यामधील ही स्थिती असून 2023चे स्वप्न 26 पर्यंत अपूर्णच आहे। मार्ची तूर ही भारतीय तुरीपेक्षा महाग असून तर आफ्रिकेची स्वस्त आहे। लेमनला मिळते व्यापाऱ्यांची प्रथम पसंती। आयातीमुळे दर आले MSPच्या खाली।
पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण ही सुरूच असून 500 रुपयांनी भावात कमी बघायला मिळते. उत्पन्न सुद्धा माघारल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले. 20 फेब्रुवारी रोजी कापसाचे दर कसे होते बघा. 7,400 ते 7,600 रुपये प्रति क्विंटल असा भाव बघायला मिळाला. बांधकाम योजनेच्या लाभासाठी पैसे मागणाऱ्या दलालांना आता चाप बसतोय, कारण 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यानंतर थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार लाभ, कारण कामगारांनी नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर त्याची तपासणी करून तो मंजूर किंवा नामंजूर झाल्याचा संदेश थेट कामगाराच्या मोबाईलवरती पाठवला जातो. विशेष म्हणजे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कोणत्याही विलंबनाशिवाय थेट कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यामध्ये शुल्क आकारले जात नाहीत. श्रीनगर उपसा सिंचन योजनेवरती 175 कोटी खर्चून पाण्याची प्रतीक्षाच आहे. 28 वर्षांपासून समस्या कायम, प्रशासनाचे नियोजन फसले. तब्बल 25,000 ग्राहकांना वाढीव पाणी बिलाचा फटका बसतोय. महापुरांचे दुरुस्तीचे आदेश, आयुक्तांनी लावला 2 महिन्यांमध्ये 7 कोटी रुपयांचा दंड. भालियाभावी सौर ऊर्जेच्या दिव्यांनी वाढवला मनस्ताप. रस्त्यांवरती अंधार, बॅटरी पॅनल किंवा कंट्रोलमध्ये बिघाड होणे झाली नित्यांची बाब. कर्ज निवारण योजनेमध्ये त्या 10,000 शेतकऱ्यांची शोध मोहीम, गाव पातळीवरती विशेष मोहीम. आधार कार्डसाठी शेतकऱ्यांना आव्हान. यवतमाळ तालुक्यातील शेतकरीच पिछाडीवरती. अनिल शहरामधील बाजारपेठेमध्ये कापसाची आवक वाढलेली असून CCI खरेदी मुदत संपण्याची शेतकऱ्यांना चिंता आहे. 3,06,089 क्विंटल कापसाची केली खरेदी. गोकुळचे म्हैस दूध 2 रुपयांनी महाग झालेले आहे. संचालक मंडळाचा निर्णय, आजपासून नवीन दर लागू झालेला आहे. नवीन दर काय आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता. तसेच शेतकऱ्यांना महिन्याला 7.50 कोटी रुपये जादा पैसे. पूर कालवा फुटून शेतकऱ्यांच्या पिकामध्ये पाणी शिरले. बसरेवाडी येथील घटना, कालवा फुटीचे सत्रच थांबेना. यंदाही आंबा थोडा कडूच असून हवामानाने फसवले. पुनर्मोहरामुळे झाली फडगडती, त्यामध्ये विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव. रेशनच्या लाभार्थ्यांच्या ताटामध्ये मक्याचे वडे. सिंधुदुर्गामध्ये मात्र भात चपातीस. राज्यामध्ये 1 मार्चपासून रेशन कार्ड धारकांना मका वाटप होणार. जिल्ह्याला अद्याप सूचनाच नाहीत. गाय दूध खरेदी दरामध्ये सांगली पिछाडीवरती. पुण्यामध्ये 38 रुपये लिटर दर, तर सांगलीमध्ये 35 रुपये. 16 साखर कारखान्यांकून तब्बल 79 लाख ऊस टन गाळप. 83 लाख क्विंटल साखर उत्पादन. 6 कारखान्यांची धुराडी बंद. सरासरी उतारा 10.51%. आधारच्या पडताळणीला विलंब. 164 कलाकारांचे मानधन अडकले. बँक KYC व आधार सीडिंग न केल्याने योजनेचा लाभ रखडला. इसा ग्लोबल अवतार. 80 पेक्षा अधिक वाहनांची चाचणी. हवामान बदलाचा फटका रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जाते. केळी संशोधन केंद्रामध्ये हा उपक्रम चालू आहे. माईक सातबाऱ्यामधील प्रत्येक खातेदारांची स्वतंत्र नोंद. जमिनीच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येणार. स्मार्ट 20 मीटरची थकबाकी. 600 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. भुसावळ मीटरमधील दिवा सुरू, पण घरातील वीज बंद. शहरामध्ये 30% ग्राहकांकडे स्मार्ट मीटर. एरंडोल तालुक्यामध्ये 25,000 हेक्टरवरती पिके काढणीच्या उंबरठ्यावरती असून रब्बी हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आहे. ज्वारीची कणसे ही परिपक्व स्थितीमध्ये आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. हवामान अनुकूल राहिल्यास फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रब्बी पिकांच्या काढणीला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. सध्या शिवारामध्ये हिरवाई पसरलेली असून पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमळनेरला बाजार समितीमध्ये हरभरा तुरीची विक्रमी आवक झालेली असून रोखीने त्वरित देयकांमुळे शेतकऱ्यांचा वाढता ओघ. योग्य दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त. एसटीमधील सवलतकार धारकांना आता मिळणार NCMC कार्ड. कार्ड वितरण सुरू झालेले असून कॅशलेस सुविधांसाठी लागणार बेसिक बॅलन्स. बस स्थानकामध्ये साधावा संपर्क. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सोमवारपासून मुळा धरणामधून सुटणार आवर्तन. मुळा डावा कालव्यामधून मिळणार पाणी. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्वारी काढणीला वेग आलेला असून मजूर आणावे लागतात बाहेरून. उत्पन्न खर्च, मजुरीचे दर वाढलेले आहे. बाजारभावाची अनिश्चितता. 500 ते 600 रुपये रोजंदारी पुरुष मजुरांना द्यावी लागत आहे. हरगावामध्ये वनवा. शेकडो एकर क्षेत्र खाक झालेले असून डोंगराचे सौंदर्य हे धोक्यामध्ये सापडलेले आहे. मद्यपान करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे इशारे देण्यात आले. लाडक्या बहिणींची eKYC पूर्ण करण्यासाठी 15 मार्चचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. सेविकांची नगराध्यक्ष संधान यांची चर्चा. अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देशामध्ये प्रथमच उपक्रम. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI व्यापक वापर करणार.
वचन केंद्र अनुदान 10 महिने थकीत असून केंद्र संचालकांची आर्थिक कोंडी कायमचीच आहे. पिंपरी चिंचवड व पुण्यामधील 40 केंद्रे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेली आहे. काही केंद्रे बंद होण्याच्या मार्गावरती आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक 15 दिवसांनी अनुदान मिळणे अपेक्षित असताना 15 एप्रिलनंतर अद्याप निधीच आलेला नाही. आठवड्यापूर्वी सांगवी दापोडीकर तहानलेले प्रशासनाविरोधामध्ये नाराजी व्यक्त. प्रशासकीय नियोजनाच्या अभावाचा सामान्यांना फटका बसतोय. लोकसंख्या वाढल्याने पाण्याची गरज वाढलेली आहे. पुरवठा मात्र तेवढाच आहे. विस्कळीत अवेळी कमी दाबाने पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेऊनच करा मोजणी. शालेय शिक्षण मंत्री भुसे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामधील बैठकीमध्ये निर्देश. महाविस्तार ॲप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन. नाशिक विभागामध्ये लोणहोरे प्रथम, भुवर तृतीय. पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर. आंदोलकांच्या अटकेनंतर केली मोजणी. शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर सुद्धा शक्तीपीठसाठी जमीन मोजणी. विम्यासाठी मंडळस्तर पीक कापणी प्रयोग. फेब्रुवारीचा पंधरवाडा उलटला तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 3.29 लाख शेतकऱ्यांनी उतरविला विमा. ऊसतोड कामगारांना मिळणार गृहोपयोगी वस्तू. लाख कामगारांचा यामध्ये समावेश असून बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी आहे. गृहोपयोगी संचामध्ये असणार 30 वस्तू. नसताना सुद्धा उन्हाळ्यामध्ये शेतीला पाणी. मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार अनुदान. शेतकऱ्याला मिळतंय अनुदान. अखेर उजनीमधून शेतीसाठी सुटले पाणी. हिरडीला पोहोचणार 8 दिवसांपासून दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले. मुदत संपली, कोटा संपला, मका अडकला. फलटणला हमीभाव केंद्रावरती खरेदी बंद. हजारो क्विंटल मका अंगणामध्ये पडून. भविष्यामध्ये ऊस गाळपासाठी युद्धजन्य परिस्थिती. मंत्री विखे पाटील उत्पादनामध्ये वाढीसाठी नियोजन करा. ट्रम्प यांना मोठा धक्का. सर्वोच्च न्यायालयाकडून टॅरिफ निर्णय रद्द करण्यात आला. 6-3 बहुमताने दिला ऐतिहासिक निकाल. राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांवरती मर्यादा स्पष्ट. पोलादपूर तालुक्यावरती आजही पाणी टंचाईचे सावट असून पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी पाणी नियोजनासह प्रलंबित धरणाची कामे मार्गी लागणे आवश्यक ठरणार. डिजिटल युगामध्ये वाचतोय मातृभाषांचा डंका. प्रादेशिक भाषांमधील कंटेंटला मिळतोय रीच. इंटरनेट वापराच्या आकडेवारीमधील निष्कर्ष. अजितदादा पवारांची सीसीटीव्ही फुटेज देण्यात केंद्रीय मंत्रालयाचा नकार. आरटीआय अर्ज फेटाळला. कार्यकर्त्यांची कोर्टामध्ये धाव. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एआय समिटमध्ये प्रतिपादन. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.